नमस्कार. कला म्हटलं की ती वेगवेगळ्या क्षेत्रातली, त्यातल्या त्यात चित्रकलेकडं कोणी तेवढ्या बारीक नजरेनं पाहत नाही. पण आज का कोणास ठाऊक मला एक चित्र डोळ्यासमोर आलं आणि त्या चित्रात मी पाहत अशीच एकटक बघत बसले. चित्र चित्र काढणं तसं खरंच सोपं आहे का? चित्र काढताना कलाकाराची त्यामध्ये बारीक नजर असू शकते का, असा प्रश्न मला ते चित्र पाहताना झाला. आणि का कोणास ठाऊक एका स्त्रीचं चित्र पाहताना मला जरा अचंबित वाटलं. त्या चित्रकाराने चित्र काढताना त्या स्त्रीच्या भाळी जे काही कुंकू रेखलं होतं ते लाल रंगाचं सूर्याच्या तेजाचं होतं. त्याच्या खाली जी काही चंद्रकोर काढली होती ती जणू काही चंद्राच्या अमावस्येचं प्रतीक असलेली, आणि त्याच्या खाली दिलेली चांदण्यांची ताऱ्यांचा ठिपका म्हणजे जणू काही तारा. या तिन्ही रूपातून स्त्रीचं व्यक्तित्व प्रकट करणारं हे चित्र माझ्या मनाला इतकं भावलं की का कोणास ठाऊक त्याच्यावरती एक कविता करावीशी वाटली. म्हणून मी या चित्रावरती केलेली एक स्वलिखित अशी माय माऊली ही कविता पाहूयात. चला तर मग पाहूयात माय माऊली ही कविता. काळे केस अंगी जरतारी सारी, काळे केस अंगी जरतारी सारी, कपाळावर तिच्या टिळा दिसतो भारी. टिळ्याच्या खाली चंद्रकोर न्यारी, टिळ्याच्या खाली चंद्रकोर न्यारी, चंद्रकोरी नजीक लुकलुकणारी उजियारी. आता ही उजियारी म्हणजे ना चांदणी बरं का. जणू अवकाशातील ग्रहमाला, जणू अवकाशातील ग्रहमाला अवतरली होती तिच्या भाळी. कुंतलातील मोगऱ्याचा गंध खुलतो गाली, कुंतलातील मोगऱ्याचा गंध खुलतो गाली, चेहऱ्यावर तिच्या जडली नक्षत्र लाली. हातातले काकण खणखणत राही, हातातले काकण खणखणत राही, ओठावरचे स्मित चेहऱ्यावर येई. हनुवटीवरील गोंधण नाकात नथ साजरी, हनुवटीवरील गोंधण नाकात नथ साजरी, पांढऱ्या शुभ्र डोळ्यामध्ये बुबळे ती काळी काळी. कर्णफुले तिची लोंबती अंगारख्या सवे, कर्णफुले तिची लोंबती अंगारख्या सवे, गळ्यातील मंगळसूत्राने स्त्री पूर्णत्वावे. अशी पातिव्रत सांभाळणाऱ्या आली ती घरी, अशी पातिव्रत सांभाळण्या आली ती घरी, निर्मिकाने तिला दिली माय माऊलीची झोळी. नजरेत तिच्या दिसतो करारी मराठी बाणा, नजरेत तिच्या दिसतो करारी मराठी बाणा, हिरकणी सम पावलोपावली फुटतो तिला पाहणा.